पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं भिवंडी ते नागपूरपर्यंतचा प्रवास. आता दुसऱ्या पार्टमध्ये आपण नागपूर ते प्रयागराजचा प्रवास बघणार आहे. आणि पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला सांगायचं राहून गेलं की आपण कसं कसं आलो ते. भिवंडीवरनं आम्ही समृद्धीवरनं इगतपुरीवरनं आम्ही एंट्री केली ती थेट आपल्या नागपूरपर्यंत आपल्याला समृद्धी भेटली. आणि नागपूर ते जबलपूर हायवे हा पकडून सरळ आपण प्रयागराजच्या दिशेने चाललो आहे. जबलपूरवरनं शिवानीवरनं प्रयागराज याच हायवे. गुड मॉर्निंग. सकाळी 5:30 वाजल्यात. आता आम्ही प्रयागराजला चाललो आहे. दिवस दुसरा. आत्ताच आम्ही झोपेतून उठलो. हे आमचे टेंट होते रात्री. हे टेंट होते, ही गाडी आहे, याच्यामध्ये झोपलो होतो आम्ही. आता 5:30 वाजता उठलो आहे आणि प्रयागच्या दिशेने जायचं आहे आज. या टेंटमध्ये रात्री तुम्हाला दाखवलं झोपलो होतो आम्ही. सगळे उठले, आता फ्रेश झाल्यात, आता निघतोय. संदीप भाऊ रेडी झाल्यात. आता इकडं रोहित भाऊ रेडी आहे. इकडं आमची गाडी स्टार्ट झाली. 6 वाजल्या. 6 वाजता आता निघतोय आम्ही. ॲक्च्युली उठलो तर आम्ही 5:30 वाजता, पण तयारी करता करता 6 वाजले. ही लोक पण प्रयागराजला चालल्यात. इथे यावी ओपनमध्ये झोपल्यात. काही लोक इकडे टेंटमध्ये झोपल्यात. हे बायकर आहेत, ते टेंट मारलं इथं. आणि इथं आम्ही टेंट मारला. आता ते सगळं आवरलं आता आणि निघतो आता आम्ही. हर हर महादेव, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया. म्हणले आजचा आमचा दिवस दुसरा प्रयागराजसाठी. आज दिवस दुसरा आहे. प्रयागराजसाठी चाललोय आम्ही. आता आमचा सकाळी 6 वाजता आम्ही निघलोय. आमची वस्ती होती इथं. त्याच्यानंतर आता आम्ही हायवेला लागलोय. हा आम्हाला सकाळी एक पहिला टोल नाका लागलाय. नाव काही समजलं नाही. सकाळी जे 6 वाजता आम्ही निघलो होतो गाडीतून, त्याच्यानंतर आता थोडासा रेस्ट करण्यासाठी गाडी थांबवले. हा छानसा सूर्योदय सकाळ होताना नाही, ही तर गाडी थांबवले थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी. परत 50 ते 60 किलोमीटर गाडी चालल्यानंतर चाय नाश्ता करण्यासाठी थांबलोय. हे मच्छिंद्र भाऊ पण भजी खातात. ही आमची गाडी इथं पार्क केलंय. संदीप भाऊ कधी पण विचारतच जास्त पडतात काय खायचं काय नाही ते.
मी फक्त चाय पिणार आहे, हे सर्वजण फक्त चाय पिणार आहेत. मच्छिंद्र भाऊला भूक लागली म्हणून तो मूग भजी खाते. संदीप भाऊने आमच्याकडे पेरू घेतला होता, कारण घरून आल्या तेव्हापासून खजूर, बदाम, पेरू, चिकू, संत्री, आता पेरू फुल सोय चालू आमची संदीप भाऊकडून. हे बघा संदीप भाऊ पण खाते, तो खात नाही असं नाही, तो पण खाते. आणि चणं पण घेतलं त्यांनी, प्लस लसूण चिवडा पण आहे, जे आम्ही नंतर तुम्हाला दाखवेन. तसा आम्हाला प्रयागराजला पोचायला काहीतरी 320 किलोमीटर बाकी आहे. तर आमचा आता जेवणाची वेळ झाली म्हणून आम्ही जरासा थांबून घेतलं आहे जेवणासाठी. तुम्हाला मी दाखवतो कुठं जेवायला थांबलं आहे. मस्त जागा आहे. या जेवढ्या गाड्या थांबल्यात ना या सर्व प्रयागराजसाठी आहे, प्रयागराजला चालल्यात. ही आमची गाडी आहे ना, हे आमचा स्वयंपाकघर आहे. इथं आमचा स्वयंपाकघर आहे आणि आंघोळीसाठी खास नदी आहे खाली, ती पण दाखवतो. हे आमचा स्वयंपाकघर, जेवण चालू आहे आणि इथं खाली नदी आहे, छोटीशी नदी आहे पण मस्त आहे. तिथं आंघोळ करायची. आता आमचा कुक बघा तर काय झाले सांगेल तो. हा भाऊ, काय प्रॉब्लेम काय ते सांगा. अरे प्रॉब्लेम काय नाही, प्रॉब्लेम भरपूर आहे. ही आंघोळीसाठी जागा आहे आमची. मस्त नदी आहे, या नदीमध्ये आंघोळ करायची. आता हे सर्वजण आंघोळ करतात. हा जो हायवे दिसतोय हा जबलपूर प्रयागराज हायवे आहे. याच हायवेवरनं जायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथं जे प्रयागसाठी जे चालल्यात ते थोडा वेळ इथं आंघोळ फ्रेश होण्यासाठी थांबतात सगळेजण. आणि ही छानशी नदी आहे, इथं लोक आंघोळ करतात सगळी. या नदीवरती आता आंघोळ करायची आहे. दुपारी 12 वाजल्यात. मस्त उन्हात, पण पाणी खूप थंड आहे. आता फ्रेश झालोय नदीमध्ये आंघोळ करून. खूप छान वाटते आता, एकदम असा थंडगार आणि एकदम फ्रेश. हा आमचा संदीप भाऊ आहे, रोहित भाऊ आहे आणि 2 आचारी आमचे आचारी जेवण बनवतात. मच्छिंद्र भाऊने आमचं जेवण रेडी केलंय. आम्ही आंघोळ करून यायला जेवण रेडी झालंय. मस्त सलाड आहे, भाजी आहे, हा ही चटणी पण केलंय त्यांनी. कसं झालंय? छान झालं एकदम कडक. आता आंघोळ करून एकदम फ्रेश झालोय. मच्छिंद्र भाऊनी जेवण पण रेडी केले. आता येऊन फक्त जेवायचं आहे दबाके. आणि सलाड बिलाड खूप केले, आपल्या आवडीचं सगळं केलंय. ते करून फक्त आपल्याला आता जेवायचं आहे. मच्छिंद्र भाऊच्या हाताची चव फक्त आपल्याला 5 दिवस खायचं आहे. जेवण चालू आहे यांचा. आणि आता माझ्या मावडीने एकदम परफेक्ट जेवण केलेलं आहे. असं वाटतंय की बोट चाटत राहावी, बघा एवढी टेस्ट आले. आणि ते म्हशी पण आमच्या आलेल्या जेवण करायला. हा आमचा कालपासून निघलोय तर आम्हाला हा 3रा CNG पंप भेटलोय. जिथं गेलो तिथं CNG नाही करत आम्ही आता प्रयागराजपासून 210 किलोमीटर बाकी आहे. तर आम्हाला 3रा पंप लागलाय. आता इथं CNG फुल करतोय आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला लागतोय. आता ड्रायव्हिंग सीटवरती आहे रवी भाऊ आहे. काय बोलता? काय नाही, तुम्ही काय नाश्ता बिष्टा करता का? काय संत्रे, गाजर, बीट काय पाहिजे का? काय नको आम्हाला, आम्ही खाऊन पिऊन खूप आहे. हे बघ, यांना दोघांना फक्त खायला पाहिजे. हा भाऊ, आम्ही भाऊ खातो पेरू पेरू. आम्ही भाऊ आता 5चा घरा भाऊ मला ते
CNG टाकून झाल्यावर आता पेट्रोल पण टाकून झाला. तिसऱ्यांदा पेट्रोल टाकतोय आता, कारण आम्हाला CNG भेटली नाही म्हणून जास्त आम्ही पेट्रोलवरती चालवले गाडी. नेहमीप्रमाणे प्रयागराजच्या रोडला ट्रॅफिक जाम. आमची गाडी पण ट्रॅफिकमध्ये फसले. ट्रॅफिक जामची समस्या सर्वकडे. आता फक्त 210 किलोमीटर बाकी आहे आणि ही समस्या आहे, ट्रॅफिक जाम. आम्ही प्रयागराजला चाललो होतो. प्रयागराजवरनं ट्रॅफिक 4 ठिकाणी त्यांनी ब्लॉक केलंय. रेवा करून प्रयागराजला जायचं होतं. तर आम्ही मॅपच्या शोधात आता मॅप जो सांगतोय की तुम्ही सतनावरनं रेवा जा, रेवावरनं प्रयागराजला जा, त्या दिशेने आम्ही एक गावाकडच्या कच्च्या रस्त्याने चाललोय मॅपच्या आधारे. मॅप गावातल्या लोकांना पण विचारला की तुम्ही जा इकडनं, तर ते बोललो तिकडनं ट्रॅफिक आहे, तुम्ही इकडनं जा. ही गव्हाची शेती आहे. इथे राजवाडा आहे एकदम मागे. गावातून चाललोय आता सतनाला. सतनावरनं रेवाला जाणार आहे. रेवावरनं आता प्रयागराज करणार आहे आम्ही. रात्रीचे वाजल्यात 8:45. आता आमचं जेवण बनवण्याचा टाइम झालाय. ढाबा फॅमिली रेस्टॉरंट जवळ थांबलोय. रेवा मध्य प्रदेशमध्ये रेवा सिटी आहे, त्या सिटीच्या पुढं आम्ही जेवायला थांबलोय. हे नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे इथं. आमचा आज संसार, आज किचन आज मांडलंय आम्ही इथंशी. हे आमचे कुक आहेत, थोड्या वेळेला जेवण बनवून देतीलच. इथं गॅस लावलंय भातासाठी. नाही, भाजीची तयारी चालू आहे. त्यात भाजीला काय काय आहे? भाजीला वाटाणा आहे. हा, वाटाणा हिरवा, फ्लावर आणि बटाटा आणि शिमला मिरची. वाटाणा, शिमला मिरची, गाजर आणि मिक्स भाजी समजून चला. नंतर टेस्ट सांगतो कशी आहे ती. हे आमचा रात्रीच्या जेवणाचा स्पॉट आहे. आता जेवणाला काय काय आहे ते आपण भाऊंकडे ऐकूया जरा. भाऊनी काय केलं आम्हाला जेवायला. भाऊ, जेवायला काय काय आहे? भाज्या वगैरे आहे ना, मिक्स भाजी आहे एकदम कडक भाजी आहे. मिक्स भाजी, कडक भाज्या आहे. इकडं भाऊनी पापड तळल्यात, त्याच्या खाली भात आहे आणि हे मिक्स भाजीसाठी सगळं करून ठेवलंय. इकडं सलाड आहे. हे आमचा आजचा किचन घर सगळं असतो व्यस्त आहे. नंतर ते आम्ही आवरूच. आजचा रात्रीचं जेवण भाजी, पापड आणि हे सलाड, ही चटणी आहे. आचारी बुवा आमचे. रात्रीचे 2:15 झाल्यात ना. अजूनही 17 किलोमीटर बाकी आम्हाला संगम यायला आणि एवढी ट्रॅफिक जाम आहे. 17 किलोमीटर पासून फुल ट्रॅफिक भेटले आम्हाला. फुल ट्रॅफिक जाम आहे. रात्रीचे 3:30 वाजल्यात आणि प्रयागराजला जाताना ही पूर्ण अशी ट्रॅफिक लागले. आणि ही आमची गाडी म्हणजे माझे सहकारी बघा, हे बघा, एक दाराडूर, प्रत्येकाने आपापल्या गाड्या बंद करून ठेवल्यात आणि वाट बघतात ट्रॅफिक सुटायची.
सर्वांनी आपापल्या गाड्या बंद करून ठेवल्यात. काहीच मुवमेंट नाही आहे. पाऊण तास झाला काहीच मुवमेंट नाही आहे. आणि रात्रीच्या वाजल्यात 3:30 तरी एवढी ट्रॅफिक आहे. आणि माझे सहकारी गाडीत मस्त झोपल्यात 4 जण पायावरती करून.